आपल्या कौशल्याच्या जोरावरती आणि आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून या गावामध्ये ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं नाव उज्ज्वल केलं त्या वैष्णवी जाधव यांच्या हातामध्ये या बैलांचा कासरा या ठिकाणी आहे। कृपया या ठिकाणी शिस्तीला देखील गुण आहेत। आपली बैलजोडी उत्कृष्ट आहे, पण आपल्या शिस्तीमुळे गैरवर्तनामुळे या बैलजोडीचे गुण कमी होतील अशा कुठल्याही स्वरूपाचं वर्तन आपल्याकडून होणार नाही याची आपण दक्षता घ्या। सन्माननीय अश्विनजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपला मानाचा फेटा आणि पानविडा या ठिकाणी स्वीकारावा। परीक्षण या ठिकाणी केलं जाते। सतीश धनाजी गायकवाड नूरवरून आलेली ही बैलजोडी स्वतः एक MBBS डॉक्टर असून सुदृढ बैलजोडी स्पर्धेमध्ये स्वतः बैलांच्या जोडीने घेऊन आलेले आहेत। काय सांगशील एकंदरीत? आपण किती जरी मोठे झालो काही जरी झालो तरी आपल्याला आपल्या मातीशी जुळून राहिलं पाहिजे। आज जर मी हे दाखवलं नाही की मी माझ्या प्राण्यांवर किती प्रेम करते तर माझ्या येणाऱ्या पुढच्या भावांना बहिणींना कसं समजणार आहे। आणि माणूस किती जरी मोठा झाला तरी जनावरांवरती त्यांचं प्रेम हे अखंड राहिलं पाहिजे। तो शिक्षणाचा इथं काही प्रश्न नाही आहे। प्रत्येकाने जनावरांवरती प्रेम केलं पाहिजे। जसं वर्षभर ते आपल्यावर करतात आपण त्यांच्यावरती एक दिवस का नसेना केलं पाहिजे। एकंदरत आपण स्वतः MBBS आहात, एकीकडे दुसरीकडे शेतकरी म्हणून एक बैलजोडी घेऊन पाळताय, काय वाटते काय भावना आहेत आपल्या? दुःख जे असते ना ते दुःख प्रत्येकाचं सेम असते, जनावरांचं असू दे किंवा माणसाचं असू दे। जर मी माणसांना त्याचप्रमाणे जर बघत असेल तर जनावरालाही तसं बघितलं पाहिजे। आणि मी जन्मले इथेच राहिले इथेच हेच केलं, ह्यांच्यासोबतच माझं आयुष्य गेलं। 5 वर्षाच्या शिक्षणाने माझं हे प्रेम ह्यांच्यासाठी काही कमी होणार नाही, उलट वाढेल। ही बैलजोडी किती वर्षापासून आपल्याकडे आहे? ही माझ्या चुलत्यांची बैलजोडी आहे आणि वर्षानुवर्षी आमच्याकडे आहे। दरवर्षी माझे चुलते ह्याच्यात सहभाग करतात। आज या निमित्ताने मी इथं आले आणि सरांनी माझा इथं फेलिसिटेशन करून सत्कार करून मला एवढं मोठं फील करतं। तसं तर माझं वय नाही आहे, मी लहानपणापासून ह्यांच्याजवळच मोठी झालेली आहे। आणि समस्त शेतकरी वर्गाला आज बेंद्राच्या निमित्ताने काय आवाहन करताय? समस्त शेतकरी वर्गांना हे म्हणायचं आहे, आम्ही म्हणजे शेतकरीच आहे, माझ्या पण आपण शेतकरी आहे, आपण जनरल नॉलेज काय नाही आहे राहायचं, पण आपण म्हणजे जनावरांसाठी आपण भरपूर व्यवस्था करू शकतो। आता आम्हाला सांगा नेमकं तुमची यावर्षी बसरगेतर्फे जी सदृढ बैलजोडी स्पर्धा आयोजित केलेली आहे, 20व्या वर्ष आहे, कशा प्रकारे आयोजन करण्यात आलं काय सांगाल? आज एक समाधान मानावं लागेल। 20 वर्षापूर्वी जर एखादं पंचकृषीमधली भौगोलिक परिस्थिती जर पाहिली, शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये पशुधन नव्हतं, गोट्यामध्ये जनावरं नव्हती। त्याचा परिणाम असा झाला की शेतीसुद्धा पिकायलासुद्धा कमी व्हायला लागली, कारण पशुधन गोट्यामध्ये नसल्यामुळं सेंद्रिय खतं आपण वापरत होतो, शेणखत आणि अमुक याचाही तुटवडा तयार झाला। आणि बसरगामध्ये आणि पंचकृषीमध्ये एकही बैलजोडी ह्या ठिकाणी 20 वर्षापूर्वी पाहायला मिळत नव्हती। कैलासवासी आठवण करावं लागेल, कैलासवासी शंकरराव थोरात, कैलासवासी सदाशिव नाईक, मारुती माने, अमर जाधव, आनंदा नाईक अशा अनेक ह्या स्पर्धा भरवत असतेवेळी सुद्धा काही शेतकरी हुतात्मे झाले, मरून सुद्धा गेले। त्यावेळी त्याने एक प्रयोग केला की शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना लाज वाटली पाहिजे आणि शर्मेनं सुद्धा जर एखाद्या वेळेला पशुधन गोट्याचं पाळत असतील तर एक रेडा मिरवणुकीला सोडायचा निर्णय घेतला। रेडा
आणि गावात असा एक परिणाम झाला, हे सगळे लोक माझ्याकडे आले आणि ते निर्णय घेतला की जे लोक आपण जवळजवळ 120 लोक आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये बैलजोडी आपण पाळायची. आणि हा आदर्श आम्ही सातत्यानं संपूर्ण पंचकृषीमध्ये न्यायचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला. सन्माननीय आताचे आमचे सगळे तरुण पोरं आहेत, भरत पडतरे आहे, सुभाष चौगुले आहे, अशोक आहे, संकेश्वरी आहेत आणि सगळे लोक, विनायक, संदीप, या सगळ्या लोकांनी तरुण पोरं सगळी सातत्यानं आमच्या बरोबर राहिली. आम्हाला जोड मिळाले ते पशु हौशी संघटनेची जोड तालुक्यामध्ये मिळाली. बैलजोडी हौशी संघटना, त्याचा नामोल्लेख करावा लागेल शिवाजीराव कुऱ्हाड्यांचं. एवढा पशुधनावर प्रेम करणारा मुलगा, त्याने निर्णय घेतला की आपण या पंचकृषीमध्ये स्पर्धा भरवायच्या. आज समाज वाढतं, प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये बैलजोडी आज तयार झाली आणि त्याचं महत्त्व समजायला लागलं आणि त्याच्यामुळं देशाची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगतीसुद्धा व्हायला लागली. आज 20 वर्ष होत आहे यशस्वीपणे या तरुण मुलांच्या हातामध्ये आम्ही ती धुरा देतोय आणि अशाच पद्धतीने ही धुरा पूर्णतेने पुढे न्यावेत अशा पद्धतीने सध्याच्या वत करतोय. प्रत्येक वर्षाला 50 ते 60 जोड्या तालुक्यातील ह्या स्पर्धक म्हणून या ठिकाणी येतात. चांगल्या पद्धतीनं बक्षीस आम्ही द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आमच्या कमिटीमध्ये निर्णय झालेला आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये की पंचकृषी म्हणण्यापेक्षा गडिंग्लज, आजरा आणि चंदगड अशा 3 तालुक्याच्या स्पर्धा आपण भरवायचा असा निर्णय आम्ही घेतोय. 3 तालुक्याच्या स्पर्धा संयुक्तपणे आम्ही ठिकाण ठरवणार आहे. शिवाजीराव कुऱ्हाडे आणि आमचे सगळे तरुण मंडळ. मग कुठल्याही पूर्व भागातला ह्या मतदारसंघातला एक खेळ आम्ही ठरवणार आणि कोणत्या वर्षी बसरकेसारख्या ठिकाणी 3 तालुक्याच्या स्पर्धा, ह्या स्पर्धा यशस्वीपणे आम्ही भरवण्यासाठी प्रयत्न करतोय. मी सगळ्या लोकांना विनंती करतोय की अशा पद्धतीने आपण त्याचं सहकार्य तुम्ही करावं आणि येणारे स्पर्धक जे आहेत त्यांनाही शुभेच्छा मी देतो. जे भागातून आणि कोल्हापूर जिल्ह्यातून जे शेतकरी लोक आलेत त्यांनाही सदिच्छा व्यक्त करतोय आणि निसर्गाला आणि परमेश्वराकडे मी प्रार्थना करतोय की पशुधन वाढलं पाहिजे, शेतामधलं पीक वाढलं पाहिजे, अशा पद्धतीनं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि यशस्वी 20 वर्ष पूर्ण झाले अशाच पद्धतीनं येणारं वर्ष वाढत जावं अशा पद्धतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.